दत्त महाराजांचे प्रथम अवतार श्रीपाद वल्लभ यांनी एका मतिमंद मुलाच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला आणि क्षणात त्याला दिव्य ज्ञान प्रकट झाले। ही अद्भुत करुणामय कथा आहे श्री गुरुचरित्रातील 8व्या अध्यायामधील। कुरवपूर गावात एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण आणि त्याची पत्नी अंबिका, विद्वत्ता, संस्कार आणि श्रद्धा यांचा सुंदर संगम असलेले ते घर। पण त्यांच्या संसारात मात्र एक खूप मोठे दुःख होते। त्यांची मुले जगत नव्हती। अनेक वर्षांच्या उपासनेनंतर त्यांना एक पुत्र झाला, पण तो मंदबुद्धीचा होता। मुंज झाली आणि विद्याभ्यासासाठी, संस्कारासाठी पित्यानं जीव तोडून प्रयत्न केले, पण प्रगती काहीच होईना। आणि काही दिवसांनी तो ब्राह्मण मरण पावला। कालांतरानं अंबिका आणि तिचा मुलगा उदरनिर्वाहासाठी घरोघरी भिक्षा मागू लागले। लोक दया दाखवायचे, पण त्याहून अधिक निंदा करायचे। मूर्खा, कुळनाशका, तू आपल्या वंशाला कलंक लावलास। आई भिक्षा मागते, तू आयता बसून खातोस। तुला लाज कशी काय वाटत नाही रे? आणि असे पशुवत जगण्यापेक्षा तू मरत का नाहीस? हे शब्द ऐकून तो मुलगा खूप दुःखी झाला। तो आईला म्हणाला, मी तुला पोसू शकत नाही, म्हणून सर्व लोक माझी निंदा करतात। हे ऐकून अंबिकेला अतिशय वाईट वाटले। मग मुलासमवेत आपणही जीव द्यावा असा निर्धार करून ती गंगेच्या तीरी गेली। जलसमाधी घेण्यासाठी ती पुत्रासह प्रवाहात शिरली। त्यावेळी श्रीपाद योगी तेथे स्नान करत होते। मरणापूर्वी त्या सत्पुरुषाचे दर्शन घ्यावे म्हणून त्यांच्या जवळ गेली आणि त्यांना वंदन करून त्यांना आपले दुःख सांगितले। ते ऐकून श्री गुरूंना करुणा आली। श्री गुरु म्हणाले, प्रत्येक शनिवारी प्रदोष काळी भावभक्तीने शंकराची पूजा कर, तुझे सर्व मनोरथ पूर्ण होईल। आणि त्यांनी शनिप्रदोष व्रताची अद्भुत कथा सांगितली। पूर्वी उज्जैन नगरीत चंद्रसेन नामक राजा राज्य करीत होता। त्याचा एक जिवलग मित्र शिवभक्त मणिभद्र। त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन शंकरांनी त्याला प्रसाद म्हणून एक तेजस्वी मणी म्हणजेच सर्व मनोकामना पूर्ण करणारा चिंतामणी दिला। त्याचा दिव्य प्रकाश पडताच लोखंडाचे नव्हे तर पाषाणाचे देखील सुवर्ण होत असे। त्या मण्याची कीर्ती सर्वदूर इतकी पसरली की देशोदेशीचे राजे व महाराजे तो मणी प्राप्त करण्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्यास तयार होते। तो मणी प्राप्त करण्यासाठी शेवटी सर्व राजांनी एकत्र येऊन उज्जैनीवर आक्रमण केले। राजा चंद्रसेन डगमगला नाही। त्याने दिव्य मणी गुप्तस्थानी सुरक्षित ठेवला। शनिवारी यथासांग शिवपूजन करणाऱ्या राजानं आपले व्रत मोडले नाही। त्यानं शिवालयात जाऊन पूजा अर्चा केली। नुकतेच शिवपूजन पाहून आलेली गवडीवाड्यातील मुलांनी दगडधोंडे रचून शिवालय केले व त्यात शिवलिंग म्हणून मध्ये एक गोल दगड ठेवून पत्री व फुले अर्पण करून पूजा केली। रात्रीची वेळ झाली। सर्व मुले आपापल्या घरी गेले, पण एक मुलगा पूजेमध्ये एवढा रममान होता की आईनं मारलेल्या हाका त्याला ऐकूच आल्या नाहीत। त्या मुलाची आई रागावली आणि म्हणाली, कार्ट्या, तुला खेळापुढं काही सुचतच नाही वाटतं तर। असे म्हणून तिने मांडलेले दगडधोंडे विस्कटून गेली। ते पाहून त्या गोप बाळाला दुःख अनावर झाले नाही आणि आता प्राणत्यागच करायचा असा विचार करून तो शिवलिंग म्हणून मांडलेल्या दगडाकडे पाहत शिवनाम घेऊ लागला। त्याची भक्ती पाहून शंकर प्रसन्न झाले। क्षणात तेथे रत्नखचित शिवालय उत्पन्न झाले आणि त्याचे तेज दश दिशांना पसरले। शंकरांनी मुलाला वर मागण्यास सांगितले। तेव्हा तो मुलगा म्हणाला, देवा, माझ्या आईनं तुझी पूजा उधळली, तिला क्षमा कर। तेव्हा शंकर म्हणाले, मी तुझ्या आईवर अजिबात रागावलो नाही। तुझ्या आईने प्रदोष काळी माझी पूजा पाहिली, त्यामुळे तिच्या उदरी भगवान विष्णू अवतार घेतील। तुझ्या इच्छा पूर्ण होऊन वंशाची भरभराट होईल। शंकरांनी तयार केलेल्या त्या शिवमंदिराचे तेज पाहून लोकांना सूर्योदय झाला आहे असे वाटले। त्या गोप बाळाची शिवभक्तीची वार्ता सर्वत्र पसरली। शत्रू राजांची मनं पालटली। अद्वितीय शिवालय पाहून सर्व राजांना अपार धन्यता वाटली। ही सर्व कथा ऐकवून श्री गुरूंनी शनिवारी प्रदोषकाळी शिवपूजन केल्याने सदभाग्य लाभते हे उदाहरणासोबत पटवून दिले आणि अंबिकेच्या मुलाच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला।
आणि त्याच्या ठायी वेदशास्त्रादिकांचे समस्त ज्ञान प्रकट झाले. मतिमंद मुलगा विद्वान बनला. पुढील अध्यायासाठी फॉलो करा स्पॉन्सर्ड बाय श्री रमेश टेक्सटाईल पलूस. लग्न बसता म्हणजे फक्त श्री रमेश टेक्सटाईल.